तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर छावा संघटना राज्यभरामध्ये आक्रमक झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। रम्मी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं, सभागृहातील कामकाजाबाबत गांभीर्य असणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। स्पष्टीकरणानंतर कोकाटे आता नक्की काय बोलणार? कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, तटकरेंकडून कारवाईचे संकेत। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी सुनावलं। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता? हिम्मत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी, कोकाटेंकडून वारंवार चुकीची वक्तव्य, आता खूप झालं, भाजपच्या आशिष देशमुखांची मागणी। विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक, पत्ते खेळत आणि पत्ते उधळत मारहाणीचा निषेध। सूरज चव्हाणला धडा शिकवणार, छावाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। नाशिकमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त। तर नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ। लातूरमधील मारहाणीनंतर धाराशिवमध्ये छावा संघटना आक्रमक, छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर पत्ते फेकले, बॅनरही फाडले। नांदेडमधील अजित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, सूरज चव्हाणांना जो आहे तो इशारा देण्यात आला।